भद्रा मारुतीसाठी निघालो आम्ही आणि तेवढ्यात आम्हाला देवगिरी फोर्ट किल्ला लागला. त्याविषयी म्हणे की चल भावा आपल्याला जायचं इथे. म्हटलं भाऊ 6 वाजले, उद्या येऊ म्हटलं. पण तेवढ्यात एवढी गर्दी होती की असं वाटलं की परत घरी रिटर्न आपण संभाजीनगरला निघून जावा. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की जायचं तर जायचंच. मग काय कसा बसा तर काढला तर रस्ता. आणि रस्ता काढल्यानंतर एवढा भारी व्ह्यू दिसला. गर्दी होती पण आमच्या एक साईडला पूर्णपणे मोकळं होतं. आणि ह्यो व्ह्यू पाहून थोडंसं मनाला शांतता वाटली, भारी वाटलं. आणि आम्ही पोहोचलो भद्रामारुती मंदिरात आणि तिथं इतकं भारी वाटलं, इतकं शांत वातावरण होतं. आणि दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आणि तेव्हा म्हटलं तिथं आल्यानंतर पेढे घेणं हा इथं परंपरा आहे. इथला पेढा म्हणजे एक नंबर. पेढे घेऊन काय थोडीशी हसी मजाक झाली आमची. आणि आम्ही गेलो मग जेवायला छत्रपती संभाजीनगरच्या या काळेबंधू रेस्टॉरंटला. आणि तिथं हे बघा आमची पोच देणं चालूच राहतं. आणि बघा आमचा वेटर अभिषेक वैभवला म्हणतोय काय घ्यायचं आहे. आणि वैभव म्हणतोय तू इथं जॉबला लागला का काय. आणि अभिषेक म्हणतो हा यार पैशाची कमतरता आहे तर लागून घेतलं. आणि जेवण आलं. अभिषेकनं सगळ्यांना सर्व केलं. बघा बघा शेवभाजी आम्ही मागवली होती किती भारी वाटते. आणि अभिषेक म्हणे तुम्ही तर सगळे पळा रे इथं मलाच भूक लागली. मग अभिषेकच पाहिजे बसला जेवायला. आणि मग काय एवढं बिल पाहून थोडं डोक्याला ताण आला पण काय भरलं. आणि गेलो आम्ही आनंदभाईच्या मित्राच्या रूमवरती आणि ते जाऊन झोपलो. आम्हाला उद्या एक्सपोला जायचं होतं. एक्सपोचा व्लॉग बघायला विसरू नका. जय श्रीराम.